काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली म्हणजे ते भाजपची बी टीम आहे। भाजपकडून पाकीट घेऊन पाकीट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत। मी त्यांना फार महत्त्व देत नाही, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांनी मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, कळंबी, मालगाव, गुंडेवाडी, खंडेराजुरी, एरंडोली, सलगरे, खटाव, बेडक प्रचारादरम्यान पदयात्रा आणि बैठक पार पडली आहे। यावेळी सलगरे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते। चंद्रहार पाटील म्हणाले, संजय पाटील, विशाल पाटील या दोघांनाही विरोधक मानत नाही। त्यांनी कोणता विकास केलाय हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता माझ्याच पाठीशी आहे। विशाल पाटील त्यांच्याच धुंदीमध्ये आहेत। एकेकाळी सांगलीतून काँग्रेसचे तिकीट वाटप केले जायचे, तोच काँग्रेस पक्ष आज तुम्हाला उमेदवारी देत नाही। तुम्हाला 2019 आणि 2024 या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी का नाकारली याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे। आपलं सांगली जिल्ह्यातलं कर्तृत्व शून्य आहे, म्हणून आपल्याला काँग्रेस पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। विशाल पाटलांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणे म्हणजे आम्हा पैलवानांना चेष्टा वाटायला लागली आहे। विशाल पाटील जर पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी जायला पाहिजे। खरी कुस्ती ही भाजपचे संजय काका पाटील आणि माझ्यातच आहे। उगाच सहानुभूतीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। महाविकास आघाडीनं प्रयत्न केले, काँग्रेस पक्षानेही प्रयत्न केले की हा बंड थोपवण्याचा, पण तो थांबलेला नाही। काल आपली बघितलं बंडखोरी झालेली आहे। त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांना आता तुम्ही सातत्यानं आवाहन करत होता की शेतकऱ्याचा मुलगा नको या तुम्ही जाहीर करा, त्यांनी न जाहीर करताच त्यांना एका दिवसात चूक लक्षात आलेली आहे विशाल पाटलांना की आपण बंडखोरी करून चूक झालेली आहे। कालचं त्यांचं वक्तव्य मी ऐकलं की खोटा पैलवान माझ्या बाबतीत त्यांनी शब्द उच्चारलेत आणि स्वतः खरा पैलवान आहे विचारला आहे। खरं तर विशाल पाटलांनी स्वतः खरा पैलवान म्हणणं म्हणजे आमच्यासारख्या पैलवानांना ती चेष्टा वाटायला लागली आहे। विशाल पाटील पैलवान झाले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांनी तालीम सोडून घरी गेलं पाहिजे, कारण राजकारणातला पैलवान म्हणजे या निवडणुकीत ती चूक झालेली आहे, त्यांच्या लक्षात आलेली आहे, पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या। म्हणून कुठंतरी पैलवान म्हणून आपलं कुठं काय जमतंय का? कारण आज डबल महाराष्ट्र केसरी आपल्यासमोर उभा आहे, त्यामुळं पैलवान हा शब्द वापरून काय जमतंय का? राजकारणातला पैलवान असेल किंवा कुस्तीतला असेल, पैलवान शब्द वापरून काय आपलं कुठं काय दुकान बसतंय का? हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। त्यामुळं जवळजवळ 10 ते 15 अपक्ष उमेदवार आहेत, त्यातच ते एक आहे, त्यामुळे ती काही जास्त विचार करण्याची गरज मला वाटत नाही। आणि आज दुसरा एक विषय तुम्हाला सांगायचं झालं तर विशाल पाटील म्हणजे आज ही भाजपची बी टीम आहे। मी सरळ स्पष्ट म्हणेन, भाजपचं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर ते आज उमेदवारी करतायत। त्यामुळं ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही, लक्ष देत नाही, कारण 10-15 अपक्ष उमेदवार आहेत, त्यातच एक ते आहेत। अरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे, हे त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही। महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे, महायुतीचे उमेदवार बीजेपीची जागा आहे ती, आणि मला कोण कशासाठी उभा करेल? सगळ्या जिल्ह्यानं बघितले आजपर्यंत मी काय कामं केली जिल्ह्यामध्ये, महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बघितलीत, म्हणून मला आज उमेदवारी दिलेली आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला। तुम्हाला का दिली नाही उमेदवारी? तुमचा पक्षानं प्रयत्न केले, पण तुम्हाला काय उमेदवारी मिळू शकली नाही? आज तुम्ही अनेक मोठी जे आज प्रत्येक भाषणात तुम्हाला आजोबाचं नाव काढायला लागते, वडिलाचं नाव काढायला लागते, आणि मग तुम्ही भाषणाला सुरुवात करताय। आज वसंतदादा कारखान्यावरचं नाव जात असताना, तिथं दुसऱ्या कंपनीचं नाव येत असताना त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का? आपल्या आजोबाचं नाव इथनं जातं आहे, वसंत बाजार असेल, अशा अनेक संस्था ज्यावेळी बंद पडत होत्या त्यावेळी आजोबा कुठे गेले तुमचे? वसंतदादा एवढं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये, एवढं मोठं आभाळ एवढं नाव आहे त्यांचं नाव बाकीच्या पक्षांनी संपवलेलं नाही। त्यांचा जो आरोप आहे, तुम्ही घरच्या लोकांनी ते नाव संपवलेलं आहे।